बऱ्याच वेळेला ॲसिडिटी म्हटलं ना की आपल्याला शारीरिक तक्रार वाटते, पण ॲसिडिटी असेल ना तर आपलं लक्षसुद्धा लागत नाही कुठल्या कामामध्ये, असंही होऊ शकतं. चलबिचल असते, कंटाळा येतो किंवा आपल्याला एखाद्या ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. विशेष करून जी 10वी-12वीची वगैरे मुलं असतात की ज्यांना खूप अभ्यास असतो, रात्री जागतात आणि मग कॉन्सन्ट्रेट होत नाही आणि मग पेपर लिहिताना नेमकं प्रॉब्लेम्स येत असतात. मग अशा वेळेला का ह्या गोष्टी होतात की मनाचा आणि ॲसिडिटीचा काय संबंध आहे? तर जे पचन आहे ना, तर ते आपल्याला दुसऱ्या अवस्थापाकामध्ये होतं, तर यावं पित्तधरा कला असं त्याला म्हटलेलं आहे. तर ही पित्तधरा कला जी आहे ना, तीच मज्जाधरा कला आहे, असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर आपलं पचन ज्या वेळेला अन्नाचं होत असतं, त्याच वेळेला मनाचे पोषकांश जे आहेत ना, ते अन्नातून तयार होत असतात. आणि मग जर ॲसिडिटी असेल, तर मनाचे पोषकांशसुद्धा विथ ॲसिडिटी अशा पद्धतीचे तयार होतात आणि मग मन चिडचिड होतं, एका जागी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आणि म्हणून अशा वेळेला ॲसिडिटी कमी करणारी आयुर्वेदातली औषधं तर आपण वापरतोच, पण त्याच्या बरोबरीनं कॉन्सन्ट्रेशन वाढवणारी औषधं आपल्याला जनरली शंखपुष्पी माहीत असतं किंवा ब्राह्मी माहीत असतं. तर त्या पद्धतीची काही औषधं आहेत की जी मेद्य पण आहेत आणि ॲसिडिटी पण कमी करतात, जशी शतावरी आहे. तर ह्या गोष्टी आम्ही वापरत असतो, म्हणजे स्पेसिफिक दोन्ही गोष्टी एकदम कमी यायला मदत होत असते. आणि म्हणूनच जवळच्या आपण जर का आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवलं, तर तो तुमची ॲसिडिटी वेगळी आणि मन वेगळं असं नाही ठेवणार. तर त्या दोन्हीचा एकत्र विचार करून मग ती औषधं आपल्याला दिली जात असतात.